मित्रांनो, मालिकेमध्ये आता खूपच मोठा ट्विस्ट आलाय। डॉक्टरांनी खूप मोठा गौप्यस्फोट केलाय की रम्याने फक्त झोपेच्या गोळ्या खाऊन पार्थला नंदिनीसोबत लग्न करण्यापासून अडवण्यासाठी केलेलं हे कटकारस्थान आहे, हे सत्य उघडकीस आले। तर गावी पोहोचताच देवी आईच्या मंदिरामध्ये पुन्हा एकदा नियतीने खूप मोठा संकेत दिला आहे की जीवाचं नंदिनीशी पार्थचं काव्याशी लग्न होणार आहे। परंतु हा संकेत आता खरा कसा ठरेल आणि रम्याच्या खोट्या नाटकाचं सत्य सर्वांसमोर कसं उघडकीस येईल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। शेवटपर्यंत नक्की बघा। लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 31 जानेवारीच्या भागात रम्याच्या सांगण्यावरून पार्थ कपाट उघडतो आणि समोरचं दृश्य पाहताच पार्थला मोठा धक्का बसतो की रम्याने त्याच्यासोबतच्या छोट्या छोट्या आठवणी अगदी जपून ठेवलेल्या आहेत। रम्या पार्थला स्कार्फच्या खालचा डबा उघडायला सांगते। त्यामध्ये तिचं काहीतरी सिक्रेट असतं जे की फक्त ती आता पार्थला दाखवणार असते। तर इकडे काव्याचं मन काही स्थिर नसतं, विचारात पडते की मी जीवाला एवढे मेसेजेस केले आहेत, एकाचाही त्याने रिप्लाय दिलेला नाहीये। एरवी तर सतत फोन करून मला वैताग देतो, हा दुसरा कोणाशी चॅट तर करत नाहीये ना। पुन्हा ती स्वतःच्या मनाला समजावते की नाही नाही काव्या, आपल्या विचारांना ब्रेक लाव, गाडी भलतीकडेच कुठेतरी घेऊन जाऊ नकोस। त्यापेक्षा जीवाला फोन करूनच विचारते, आता ना गाडी U-टर्न घ्यायलाच पाहिजे, असं चुकून काव्या मोठ्याने बोलून जाते। तेव्हा धनंजय विचारतो की का, काही राहिलंय का? तेव्हा काव्या म्हणते की नाही नाही, काही राहिलेलंच नाहीये। तर मागचा पुढचा विचार न करता काव्या डायरेक्ट गाडीमध्ये बसूनच जीवाला फोन करते। इकडे जीवा देखील खूपच अस्वस्थ असतो। रम्या पार्थमध्ये नक्की काय बोलणं होत असेल, पार्थने नक्की काय निर्णय घेतला असेल, अनेक प्रश्नांची खळबळ त्याच्या मनात माजलेली असतानाच नेमका त्याला काव्याचा फोन येतो। जीवा पटकन आपला वाजणारा फोन सायलेंटला टाकतो। तर जीवा फोन रिसीव्ह करत नसल्याने काव्या आणखीनच विचारात पडते की ओ गॉड, नक्की काय झालंय? हा खरंच गडबडीमध्ये कोणत्या कामात अडकलाय की मुद्दा माझे कॉल कट करतोय? ती स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारते। इकडे जीवाही विचार करतो की काव्या, माझ्या लक्षात येतंय की तू कॉल का करतेस आणि तुम्ही निघाला असणार आहात, परंतु आम्ही अजूनही इथेच घुटमळतोय। काय होणार आहे पुढे? दादा खरंच रम्याची समजूत घालू शकेल का, असं जीवा विचार करतो आणि तो रम्याच्या खोलीकडे पाहतो। इकडे काव्या जराशी नाराजच असते जीवा फोन रिसीव्ह करत नसल्याने। तर आरुषी मुद्दाम तिला चिडवते की काय ग काव्या, आज तू एवढी अस्वस्थ सॅड का आहेस? एरवी तर नुसती चपर चपर करत असतेस ना। तेव्हा काव्या म्हणते की काही नाही, तू शांत बस आधी। तर आरू तिच्या आईबाबांना म्हणते की मी काय म्हणते मिस्टर अँड मिसेस मोहिते, आपल्या थोरल्या मुलीच्या लग्नातच या मधल्या मुलीचं लग्न लावून टाका, नाही म्हणजे सुपारी फोडायला काही हरकत नाहीये। तिची लक्षणं ना मला काही ठीकच वाटत नाहीयेत। तेव्हा काव्या चिडते, आरूला म्हणते की तुझं तोंड बंद करा नाही तर थोबाडच फोडेल। तेव्हा नंदिनी म्हणते की अरे काय काय चाललंय दोघींचं? अगं कशा बोलता तुम्ही दोघे एकमेकींशी? अगं मी गेल्यानंतर तुम्ही एकमेकीने सांभाळून तरी घेचाल का? त्यापेक्षा ना मी एक कामच करते, तुमच्याच पशी राहते, जातच नाही सासरी। तर आरू म्हणते की ताई, मी हिच्याकडून ही अपेक्षाही करू शकत नाही, ही मला दिवसभरात थोडासा देखील टाईम देत नाही। दिवसभर नुसती त्या जीविकाशी गुटरगू करत असते। आता जीविकाचा विषय निघताच नंदिनीच्या लक्षात येतं। नंदिनी काव्याला विचारते की काय ग, जीविकाला बोलावलंयस ना तू? अगं ते माझ्या लग्नाला येणार आहेस ना? तेव्हा काव्या म्हणते की हो ग ताई, अगं मी तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचाच प्रयत्न करत होते, म्हणजे ती लग्नाला येणार आहे, निघाली आहे की नाही ते बघत होते। धनंजय विचारतो की जीविका, आता ही जीविका कोण आहे? तेव्हा शारदा म्हणते की आहे कोणीतरी तिची मैत्रीण, नवीनच आहे। तर नंदिनी म्हणते की तू ना जीविकाला लग्नामध्ये बोलावूनच घे, आम्हालाही भेटू दे, तिला बघू देत, एवढी तुझी खास मैत्रीण आहे तरी कोण? तेव्हा काव्या म्हणते की हो ग ताई, अगं तिलाच फोन लावते, परंतु काय आहे ना म्हणजे फोनला रेंजच नाही आहे, असं ती खोटं कारण देते। तेव्हा आरू म्हणते की हो का, परंतु माझ्या फोनला रेंज आहे, तू एक काम कर, मला नंबर दे, मी डायल करते। आता काव्या जबरदस्त अडकते,
परंतु आरूला उल्लू बनवणं तिच्यासाठी काही अवघड नसतं. उलट ती आरूवरती ओरडते की आरू, तू ना तुझ्या परीक्षेमध्ये जे नंबर सांगते ना त्याकडे जरा लक्ष दे, अभ्यास करत जा जरा. तेव्हा दोघींचेही पुन्हा वाद चालू होतात. तर शारदा त्या दोघींनाही म्हणते की अगं बस करा, तिथे गावात गेल्यानंतर तरी असे वाद घालू नका, नाहीतर गावातली माणसं मलाच विचारायची की शारदा, या मुली नक्की तुझ्याच आहेत ना. तेव्हा सर्वच जण आता खो खो हसायला लागतात. इकडे रम्याच्या सांगण्यावरून पार्थ तिच्या कपाटात स्कार्फच्या खाली असलेला बॉक्स काढतो. तर त्या बॉक्समध्ये पार्थला मंगळसूत्र दिसतं आणि मंगळसूत्र पाहताच पार्थला मोठा धक्का बसतो. पार्थ ते मंगळसूत्र आपल्या हातात घेतो आणि एकटक त्याच्याकडे धक्क्याने पाहतच राहतो. रम्या खूप खुश असते. रम्या पार्थला म्हणते, आठवतंय का पार्थ तुला? अरे आपल्याला चोडून ठेवणारी हीच ती रेशीम गाठ. पार्थला त्याच्या लहानपणीचा तो प्रसंग आठवतो की खेळामध्ये खोटा संसार उभा करून पार्थनेच रम्याच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलं होतं आणि रम्याने ते मंगळसूत्र अजूनही जपून ठेवलंय. पार्थ खूप मोठ्या धक्क्यात असतो. तर पार्थ रम्याच्या जवळ जाऊन बसतो. बिचाऱ्याची नुसती कोंडी झालेली असते. इकडे आड तिकडे वीर ही अवस्था. पार्थ रम्याला विचारतो की सिरियसली, अगं भावला भावलीच्या लग्नातलं हे मंगळसूत्र अजूनही तू जपून ठेवलंयस? खरंच तू ना अशक्य आहेस रम्या. असं म्हणत पार्थ तेथून निमूटपणे निघून जाणार तर रम्या ते मंगळसूत्र पकडून ठेवते. पार्थ थांबतो. तर रम्या पार्थला म्हणते की पार्थ, संसार जरी खोटा असला, भावला भावलीचं लग्न जरी खोटं असलं, तरी माझ्या मनात असलेला संसार खरा आहे पार्थ. पार्थ ते मंगळसूत्र सोडतो आणि तेथून निघूनच जातो. रम्या आता घळाघळा रडायला लागते ते मंगळसूत्र आपल्या उराशी बाळगून. तर रम्या आणि पार्थमध्ये नक्की काय बोलणं झालं असावं? तर पार्थने रम्याला समजावलं असेल का? असे अनेक प्रश्न इकडे खालती सर्वांच्या मनात असतात. विक्रम मंजुषा येताच तिला विचारतो, काय झालं? वसुंधराताई कुठे? तेव्हा मंजुषा सांगते की वसुताई सदानंद भाऊजींच्या फोटोसमोर उभी राहून नुसती रडते. तर मानिनी विक्रम दोघेही अस्वस्थ होतात. सर्वच जण वसू हत्याबद्दल बोलत असतानाच नेमकं पार्थ रम्याच्या रूममधून बाहेर येतो. तर जीवा पटकन पार्थकडे जातो. पार्थ अजूनही त्याच धक्क्यात असतो आणि तो स्वतःला सावरूही शकत नसतो. तर पार्थला जीवा सर्वांच्या समोर घेऊन येतो. तेव्हा विक्रम काळजीपोटी विचारतो की काय झालं? तुझं रम्याशी बोलणं झालं? रम्या शुद्धीवर आली आहे का? तेव्हा पार्थ तोंडातून चकार शब्द न काढता फक्त मान डोलावतो. तर विक्रम विचारतो की काय झालं, काय म्हणाली रम्या? तेव्हा पार्थला तिचं बोलणं आठवतं की रम्याने पार्थकडून वचन मागितलंय की तो फक्त तिच्याशीच लग्न करेल. पार्थला आठवतं ते रम्याने खेळातलं जपून ठेवलेलं मंगळसूत्र आणि तिचं बोलणंही की हे खेळातलं मंगळसूत्र जरी खोटं असलं तरी माझ्या मनातला संसार खरा आहे पार्थ. पार्थ हा गुपचुपच असतो. तेव्हा मानिनी त्याला विचारते की बोल बाळा, काय झालंय? हे बघ, रम्याशी तुझं बोलणं झालंय ना? का मी जाऊन बोलून येऊ? अरे बोल ना काहीतरी. तेव्हा पार्थ सर्वांनाच हादरवून सोडतो. कारण पार्थने स्वतःचा लग्नाचा निर्णयच बदललेला असतो. अचानकपणे सर्वांनाच तो सांगून टाकतो की आपण लग्न पोस्टपोन करूयात. जीवा धक्क्याने विचारतो की काय? दादा तुझं काय डोकं फिरलंय का? काही काय बोलतोयस तू? तू बरा आहेस ना दादा? असं जीवाने विचारताच पार्थ म्हणतो की मी बरा नाही आहे. आपण फक्त एवढं पाहतोय की रम्या बिथरली आहे, परंतु तो पाण्याचा फक्त एक वरचा थर आहे. रम्याने आजपर्यंत स्वतःच्या मनात जे काही दाबून ठेवलंय, जे काही साचवलंय ना, ते त्याच्यापेक्षाही भयंकर आहे आई. तर मानिनी काळजीपोटी पार्थला आधार देते, त्याला धीर देते, त्याचं सांत्वन करत विचारते की बोल बाळा, नक्की काय झाले? तेव्हा पार्थ म्हणतो की रम्याच्या कपाटात माझे काही फोटोज पाहून तुम्ही दोघं गडबडला होतात ना, परंतु आज मी तिच्या कपाटात एक मंगळसूत्र पाहिलं आणि तुम्हाला माहिती आहे का ते मंगळसूत्र केव्हाचं आहे? आम्ही 7-8 वर्षाचे असताना भावला भावलीचा खेळ खेळत होतो आणि गमतीमध्ये मी तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घातलं होतं आणि तिला गमतीमध्ये बोलून बसतो की तूच माझी भावली आहेस. परंतु हे सगळं रम्या अजून विसरलेली नाही आहे. तेव्हापासूनचं मंगळसूत्र तिने जपून ठेवलंय.
बाबा, रम्याच्या जागी दुसरी कोणती मुलगी असते ना तरी मी समजून घेऊ शकलो असतो, तिच्याकडे दुर्लक्ष केलं असतं. परंतु बाबा, ती आपली रम्या आहे. आणि पार्थ आपला निर्णय जाहीर करतो की ते काही नाही, आपण लग्न पोस्टपोन करतो आहोत. तेव्हा घरातील सर्वांना मोठा धक्का बसलेला असतानाच मंजुषा मात्र ही बातमी ऐकून खूप खुश असते. तर पार्थ आता निर्णय जाहीर करून तेथून निघालेलाच असतो. तेव्हा जीवा त्याला अडवतो आणि विचारतो की दादा, अरे या स्टेजला आपण लग्न कसं काय पोस्टपोन करू शकतो. तेव्हा पार्थ त्याला समजावतो की जीवा, लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि लग्नाची जबाबदारी घेताना एक नवीन जबाबदारी जर अंगावर पडत असेल ना, तर सुरुवातीच्या आधीच्या जबाबदाऱ्यातून स्वतःला मुक्त करायचं असतं. हे बॅगेज मी माझ्या पाठीवरती नाही वाहून घेऊ शकत. नंदिनीसोबत लग्न करत असताना सतत माझ्या डोक्यात रम्याचे विचार असतील. ज्यावेळेस नंदिनीचा हात हातात धरून मी अग्निभोवती सप्तपदी घेत असेल ना, त्यावेळेस माझ्या डोक्यात फक्त हाच विचार असेल की रम्याने स्वतःची नस तर कापून घेतलेली नसेल ना. आणि पार्थ अगदी वेडावलेला असतो. तो अगदी चक्रावून जातो. विक्रम मानिनीला तो स्पष्टपणे सांगतो की अशा मनस्थितीमध्ये मी नाही लग्न करू शकत. बिचारा पार्थ इकडे रम्याचा विचार करतोय आणि रम्याने पार्थसोबतच जबरदस्त खेळी केली आहे मित्रांनो. कारण रम्याने झोपेच्या गोळ्या काही जास्तीच्या खाल्लेल्या नाही आहेत. याचा खुलासा आता वसुंधरासमोर डॉक्टर करणारच आहेत. फक्त पार्थला नंदिनीसोबत लग्न करू द्यायचं नाही आहे यासाठी तिने कारस्थान रचलंय आणि सगळा गोंधळ निर्माण करून ठेवलाय. वसुंधरा ज्यावेळेस धावत आपल्या लेकीकडे जाते तर डॉक्टरांना ती विचारते, रम्या कशी आहे. तेव्हा डॉक्टर सांगतात की ती आता बरी आहे आणि तिच्यावरचा धोका देखील टळलाय. तेव्हा वसुंधरा खूप खुश होते आणि हात जोडून देवाचे आभारच मानत असते. डॉक्टर तिच्या पुढ्यात खूप मोठा गौप्यस्फोट करतात की अहो, रम्याला काही होणारच नव्हतं. वसुंधरा विचारते की म्हणजे. तेव्हा डॉक्टर सांगतात की अहो, रम्याने जेमतेम 7-8च गोळ्या खाल्ल्या होत्या. तिला एवढं काही झालंच नसतं. तात्पुरती गुंगी चढली होती एवढं नक्की. वसुंधरा आता विचारात पडते. डॉक्टर म्हणतात की मी जाऊन हे सगळं खाली सांगून येतो. तेव्हा वसुंधरा त्यांना अडवते आणि त्यांच्याशी गोड गोड बोलत म्हणते की नाही डॉक्टर, ही गोष्ट तुम्ही नका सांगू. काय आहे ना, घरचे सगळेच जण आधीच रम्याच्या काळजीत आहेत ना. मी जर स्वतः जाऊन त्यांना सांगितलं की रम्या सुखरूप आहे, बरी आहे, तर त्यांचा जीव कुठे भांड्यात पडेल. तुम्ही त्यांना नका काही सांगू. कारण वसुंधराच्याही लक्षात आलेलं असतं की पार्थला नंदिनीसोबत लग्न करू द्यायचं नाहीये, म्हणून रम्याने रचलेली चाल आहे. निर्दयी वसुहत्या आपल्या स्वार्थी मुलीचा विचार करते की मी काही कोणाला घरच्यांना सांगणार नाहीये, रम्या सुखरूप आहे. आता जर जाऊन सगळ्यांना खरं सांगितलं ना, तर सगळेच जण रम्याचा विचार सोडून देतील आणि पार्थचं लग्न लावायला निघतील. तेच तर त्यांना घडू द्यायचं नसतं. देशमुखांच्या घरी रम्यामुळे जरी मोठा तमाशा निर्माण झाला असला आणि विचारात पार्थने लग्नाचा निर्णय जरी बदलला असला, तरी इकडे मोहिते फॅमिली मात्र खूप खुश आहे. त्यांच्या गमती जमती तर चालूच आहेत. प्रवासाला निघाले असताच काव्या सतत जीवाला फोन ट्राय करत असते आणि नंदिनी विचारते की काय झालं, विचारलं का, निघालेत का ते. तेव्हा काव्या विचारते की सॉरी, कोणाबद्दल बोलतेस तू. तेव्हा नंदिनी म्हणते की काय, सॉरी म्हणजे मला वाटलं की तू पार्थलाच फोन केलाय. तर आता चांगला चान्स मिळालेला असतो. दोघी बहिणी मिळून नंदिनीला चिडवतात. तेव्हा काव्या नंदिनीला चिडवत म्हणते की बाई, आता सगळे रस्ते पार्थकडेच वळणार, सगळे फोन पार्थलाच लागणार, आमचं काय ना आता. तेव्हा आरू देखील म्हणते की बाई, केवढी ती लगीन घाई. तेव्हा नंदिनी खूप लाजते आणि ती त्या दोघींनाही ओरडते की तुम्हाला काही कळतंय की नाही. अगं, आपण गाडीमध्ये आहोत, आई बाबा आहेत सोबत. तेव्हा आरू म्हणते की सो व्हॉट, आपलेच आई बाबा आहेत, प्रॉब्लेम काय आहे. आता त्या तिन्ही बहिणींची चांगली गमती जमती चालू असतात. तर ते पाहून शारदा धनंजय मात्र खूप खुश असतात आणि त्यांच्यामध्ये मिक्स होत ते दोघेही हसत असतात. तर काव्या गप्प न बसता मुद्दाम ती नंदिनीला चिडवते. तेव्हा नंदिनी वैतागून म्हणते की बाबा, या दोघींना ना खाली उतरवा आत्ताच्या आत्ता. तेव्हा काव्या म्हणते की बाबा उतरवा, खरंच उतरवा, आम्ही पार्थसोबत येतो ना, पार्थची गाडी येते मागून. आणि तेव्हा नंदिनी पुन्हा लाजते.
तिकडे पार्थ लग्न मोडण्याची भाषा करतोय आणि इकडे काव्या नंदिनीला विचारते की पार्थसोबत तू हनीमूनला कुठे जाणार आहेस ताई. तेव्हा नंदिनी आश्चर्याने तिला पाहते आणि विचारते की काव्या, अगं काय, कुठला विषय कुठे ताणताय तुम्ही? आता लग्न अजून व्हायचं आहे, त्याच्या आधीच काव्या आरूची पुढची प्लॅनिंग चालू होते. तेव्हा काव्या म्हणते की सांग ना ताई, पार्थसोबत तू कुठे जाणार आहेस हनीमूनला? तेव्हा आरू म्हणते की लंडन. काव्या म्हणते की पॅरिस. तर आरू पुन्हा म्हणते की मलेशिया. तेव्हा नंदिनी अगदी लाचून चूर होते. ती त्या दोघींना गप्प बसायला सांगत असते, परंतु त्या दोघी काही ऐकायला तयारच नसतात. नंदिनीची चांगलीच गंमत करतात. तेव्हा नंदिनी त्या दोघींनाही फटकारते की तुम्ही दोघी गप्प बसा ग. तर काव्या म्हणते की ताई, तुम्ही दोघी जाणार आहात ना हनीमूनला, तर विषय काढायला काय हरकत आहे? तेव्हा आरू म्हणते की दोघेच जाणार. तेव्हा काव्या म्हणते की ऑब्व्हियसली ते दोघेच जाणार ना हनीमूनला. तेव्हा आरू नंदिनीला चिडवत म्हणते की अच्छा, म्हणजे दोघेच जाणार आणि दोघे नाही गेले तर मग तिसरा कसा येणार? तेव्हा धनंजय, शारदा सर्वजण नंदिनीवरती आता जोरजोराचे हसायला लागतात. तर नंदिनी इतकी लाजत असते की ती स्वतःचं तोंडच लपवते. त्या दोघींनाही ओरडते की तुम्ही आता गप्प नाही बसलात ना तर मी फटके देईना. त्यांचं छान हसत खेळत मजा मस्ती करत सुंदर असा प्रवास चालू असतो. परंतु इकडे देशमुखांच्या घरी मात्र वेगळंच काहीतरी चालू असतं. पार्थने लग्न पोस्टपोन करायचा निर्णय जाहीर केला असता तर मानिनी त्याला समजावते की हे बघ, तुझी मनस्थिती आता काही ठीक नाहीये आणि एखाद्या माणसाच्या वेडेपणाला जर धार असेल ना पार्थ, तर स्वतःची मान त्याच्या ताब्यात द्यायची नसते. तू ना एक खूळगाठ बांधूनच घे स्वतःशी. हे बघ पार्थ, आपल्याला रम्याबद्दल जेव्हा कळलं होतं ना, तेव्हाच जर तू माघार घेतली असती तर गोष्टी वेगळ्या असत्या. परंतु मोहिते कुटुंब आपल्या मुलीला घेऊन गावच्या वेशीपाशी आपला मान मर्तब इज्जत घेऊन पोहोचले देखील असतील. अरे स्वतःच्या मनात त्यांनी त्यांच्या मुलीला बोहल्यावरती देखील चढवलं असेल, तिच्या डोक्यावरती अक्षता देखील टाकत असतील आणि अशा वेळी आपण त्यांना फोन करून हेच सांगायचं की आमची अजून सुरुवातही झालेली नाहीये, तुम्ही मागे फिरा. विक्रम पार्थला समजावतो की आई म्हणते ते अगदी बरोबर आहे. रम्याच्या वेडेपणाची शिक्षा साध्या भोळ्या नंदिनीला तू का देतोयस? अरे ती लोक आपल्या मुलीला घेऊन लग्न मंडपात हजर देखील असतील आणि आता आपण अचानक निर्णय बदलायचा. त्यांची भावकी तिथे असेल, गावातली लोक काय बोलतील त्यांच्याबद्दल? अरे गावामध्ये ही असली थेरं नाहीच चालत पार्थ. तर तिथे मोहित्यांची इज्जत चव्हाट्याला जाईल, त्यांची लोक खिल्ली उडवतील पार्थ, असा माघार घेऊ नकोस. तेव्हा जीवाही समजावतो की दादा, आई बाबा म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. हे बघ, तू ना आत्ताच्या आत्ता इथून निघच. जर इथे राहिलास ना तर आणखीनच कन्फ्यूज होतील. तर तो म्हणतो की इथलं सगळं सांभाळायला, सगळं सावरून घ्यायला मी आहे ना. तेव्हा पार्थ काही बोलणार तर विक्रम म्हणतो की पार्थ समजून घे, जीवा म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. तेव्हा पार्थ कुठे आता तयार होतो. तर जीवा त्यांना समजावतो की तुम्ही सगळे निघाच आता. नंदिनी तिच्या घरचे वाट पाहत असतील, मी आहे ना इथे. हे सगळं बोलणं वसुआत्याने ऐकलं आहे आणि तिचा नुसता जळफळाट होतोय. पार्थ बिचारा कन्फ्यूज असतो. घरातले सर्वजण त्याची समजूत घालतात आणि पार्थ आता लग्नाला जायला तयार देखील होतो. तर इकडे काव्या आरू नंदिनीचा पिच्छाच सोडत नसतात. तर काव्या मुद्दामच म्हणते की बघा, ही नुसती नाटकं करते आपल्यावरती ओरडण्याची. मनात तर हिच्या हनीमूनचे लाडू फुटत असतील. तेव्हा आरू म्हणते की मग आपण जायचंय का लाडू खायला? तर शारदा धनंजयला मात्र हसू अनावर होतं. तर नंदिनी त्या दोघींनाही म्हणते की काय ग, अगं काही विचित्र काय बडबडताय तुम्ही दोघी? तर आरू मुद्दामच म्हणते की आपणही जायचं का हनीमूनला? जिथे ताई जाणार तिथे आम्हीही येणार, असं गाणं गुणगुणत काव्या पुन्हा नंदिनीला चिडवते. तर आरू आठवण करून देते की आई, अगं आपली फॅमिली ट्रिप बाकी आहे ना, आपण जायचं का? तेव्हा शारदा म्हणते की अहो तुम्ही गप्प का बसतात, मुलींवरती ओरडा जरा. तेव्हा धनंजय म्हणतो की हां थांबा, आणि तो विचारतो की काय ग, फॅमिली ट्रिपला जायचं आहे का? तेव्हा काव्या म्हणते की हो. तर धनंजय म्हणतो की मग आपणच फक्त का जायचं, पार्थच्या फॅमिलीलाही घेऊन जाऊयात ना. आणि धनंजय त्याच्या दोन्ही मुलींमध्ये नंदिनीला चिडवण्यात सामील होतो. तर आरू म्हणते की
काव्या आता आपल्याला गप्प बसावं लागेल हा, ताई खूप चिडली आहे, आपल्याला मार खावा लागेल. तर काव्याला हसू आवरत नसतं, तरीही म्हणते की हो, मार नाही हा खायचा आपल्याला. तर नंदिनी सर्वांनाच म्हणते की जाऊ देत, हसूनच घ्या तुम्ही आता. केव्हापासूनचं ते हसू दाबून ठेवलंय आणि सर्वच जण मोहिते फॅमिली आता खो खो हसायलाच लागते. नंदिनी लाजते आणि तोंड लपवते. वसवात्याला रम्याला सांभाळण्याची जिम्मेदारी जीवाने उचललेली असते. तर पार्थ त्याचबरोबर बाकीचे घरचे सगळे आता लग्नासाठी जायला निघालेलेच असतात. तर जीवा त्याला म्हणतो की भाई, मी येईपर्यंत गळ्यात हार घालायचा नाही हा नंदिनीच्या, नाहीतर मी आपला धावतोय बॅग घेऊन रस्त्याने आणि माझा भाई तिथे लग्न करून मोकळा. मी आपलं धावत धडपडत तिथे यायचो उंबरट्यापाशी आणि पाहतो तर काय, माझ्या भाईने लग्नच केलेलं असायचं. तेव्हा पार्थ जीवाला घट्ट मिठी मारतो. तर घरातील सर्वजण खुश होतात आणि हसायला लागतात. तर त्यानंतर जीवावरती खूप मोठी जबाबदारी सोपवून देशमुख कुटुंब गावी जायला निघतं सुद्धा. तर वसुआत्याने हे सगळं पाहिलेलं असतं. आता घरातील सर्वच जण निघून गेल्यानंतर वसुआत्या रम्याजवळ जाते आणि रम्याच्या अंगावरचं पांघरून खेचून तिला हाताला जोरात ओढते आणि उठवते. तेव्हा रम्याला त्रासही होतो, त्याकडे ती दुर्लक्ष करते. तर वसुआत्या म्हणते की रम्या, बंद कर तुझी नाटकं. डॉक्टरांनी मला सगळं सांगितलंय. तू फक्त ना 5-7 गोळ्या खाल्ल्या होत्या आणि त्याने काही तुला एवढा फरक पडला नसता. ज्या पार्थसाठी तू हे सगळं केलंत ना, तो केव्हाच तुझ्याकडे पाठ फिरवून लग्नासाठी निघूनही गेलाय. आणि ते सत्य ऐकताच रम्याला मोठा शॉक बसतो. रम्याने कितीही नाटकं करून, कितीही कटकारस्थानं करून नंदिनी पार्थचं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला असला तरी नियतीच्या पुढे आता तिचं काहीही चाललेलं नसतं. तर आजचा हा भाग इथेच संपतो आहे. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून कळवा. पुढील भागात आपण पाहणार आहोत, दोन्ही कुटुंब देवीच्या मंदिरामध्ये पोहोचतात. दौलत मामा तिथे जोगतेनीला सांगतात की आपल्या नंदिनीचं लग्न पार्थशी ठरलं आहे, त्या दोघींना आशीर्वाद देतेस ना. तेव्हा जोगतीन खुलासा करते की या दोघांना आशीर्वाद मी नाही तर देवी आईच देणार. तर गुरुजींनी तिथे आता देवी आईच्या पुढ्यात पूजेचं ताट आणलेलं असतं आणि ज्यावेळी तो नंदिनी पार्थच्या लग्नासाठी गुरुजी आशीर्वाद देतात, ते नंदिनीला तिलक लावत असतात. इतक्यात पार्थचा रुमाल खालती पडतो आणि पार्थचा रुमाल घेण्यासाठी तो जेव्हा वागतो, नेमका गुरुजींनी नंदिनीचा होणारा नवरा समजून जीवालाच तिलक लावलेला असतो. परंतु नियतीने दिलेला हा खूप मोठा संकेत असतो. तर गुरुजी जीवा नंदिनी दोघांनाही आशीर्वाद देतात की तुमचा संसार सुखाचा होऊ देत. तर पार्थला मोठा धक्का बसतो. नंदिनी मागे वळून पाहते आणि विचारात पडते की जीवा, आता नियतीने पुन्हा एकदा खूप मोठा संकेत दिलाय की जोड्या बदलल्या जाणार आहेत. नात्याची परिक्रमा ही बदलली जाणार आहे. नंदिनी पार्थचं लग्न होणार का, की ऐनवेळी जोड्याच बदलल्या जाणार आणि त्या कशा, ते पाहणं तितकंच मनोरंजन